या ठिकाणी सरांना विनंती आहे की कल्याण चौक आणि सर्व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करणार आहे. त्यांचा खूप आग्रह आहे, सरांना विनंती आहे, त्यांचा खूप आग्रह आहे एक सत्कार करावा. या पटकन या लवकर संपूर्ण टीम तुमचे सगळे सहकारी या. आवाज आवाज मोठा पाहिजे. ही गेवराई तालुक्याची चिंगारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. कसा आवाज पाहिजे? हके सर तुम आगे बढ़ो, हके सर तुम आगे बढ़ो, हके सर तुम आगे बढ़ो. या महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस देवी समाजासाठी काम करणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण जागे सर यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत दाखल होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करणारा हा संघर्ष होता महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. हके सर तुम आगे बढ़ो, हके सर आप संघर्ष करो, हके सर आप संघर्ष करो, हके सर आप संघर्ष करो. गेवराई तालुक्यामधल्या भाग पिंपळगाव या गावामध्ये वाघाच्या छातीचं काय म्हणायचं, वाघाचं काळीज असलेले तरुण या गावामध्ये. मी तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा नाही आलो. या गावामध्ये खऱ्या अर्थानं जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगी तालुक्यामधल्या वडीगोद्रीमध्ये जे आंदोलन झालं, ऐतिहासिक आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये हिरिरीनं सहभाग घेणारे हे माझे सगळे या भाग पिंपळगाव आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील आजूबाजूच्या गावामधील हे तरुण आहेत आणि हे कोणाला घाबरत नाहीत. गेवराईतल्या लोकांना यांनी दाखवून दिलं, कारण आमच्या बाप दादांनी हा संघर्ष करायला आम्ही अशिक्षित होतो. आम्ही गावगाड्यामध्ये, शेतामध्ये, डोंगराच्या कुशीला काम करणारी माणसं होतो. पण आज आम्ही संघर्षाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना मुठभर मावळ्याच्या साथीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वराज्य निर्मिलं. त्याच पद्धतीने माझ्या या भाग पिंपळगाव आणि पंचक्रोशी मधल्या या तरुणांनी आज जो कार्यक्रम घेतला आणि त्यांचा आभार मानावे तेवढे तुम्ही आहे. मी खूप थोडं बोलणार आहे, जास्त बोलणार नाही, संवाद साधणार आहे तुमच्याशी. 2-3 वर्ष झालं आपण एकमेकाशी संवाद साधतोय, आंदोलनं करतोय. संविधानाच्या भाषेमध्ये आमची अडचण काय आहे हे इथल्या सरकारांना समजावून सांगतोय, इथल्या आमदारांना समजावून सांगतोय, खासदारांना समजावून सांगतोय, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना समजावून सांगतोय, पण कोणीही ऐकायला तयार नाही. बळीराम तात्या, आपण वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं, 9, 10, 11 दिवस उपोषण केलं. आपण संविधानाच्या घटनेच्या एकाही शब्दाच्या बाहेर आपण गेलो नाही. गेलो का? सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीनं एक सुशिक्षित माणूस आम्ही कशा पद्धतीने आंदोलन केलं सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. एका बाजूला आम्ही संविधानाची भाषा बोलत होतो, एका बाजूला आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलत होतो, एका बाजूला आम्ही गावगाड्याच्या सामाजिक दृष्ट्या मागासांची भाषा बोलत होतो, दलितांची भाषा बोलत होतो, अनुसूचित भाषा बोलत होतो, भटक्या विमुक्त जाती जमातींची भाषा बोलत होतो. पण सरकारने आमचं नाही ऐकलं, इथल्या मंत्र्यांनी आमचं नाही ऐकलं. ऐकलं का? नाही ऐकलं. काय म्हणत होतो आम्ही?
की आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये राज्यकर्ते जमात, शासन करते जमात, जर आमच्या दलिताच्या आरोग्याच्या घटकांच्या आरक्षणामध्ये यांना तुम्ही टाकलं तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. आम्ही या जागीरदारांना, वतनदारांना, आमदारांना, खासदारांना, कारखानदारांना, भांडवलदारांना त्यांच्याबरोबर आम्ही स्पर्धा नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाव वगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना ओबीसी, विजयंती, एसटीसीचं आरक्षण दिलं. नाही ऐकलं ऐकल्या पुढाऱ्यांनी, नाही ऐकलं. ते आंदोलन करत गेलो, आम्ही प्रतिक्रिया देत गेलो, नाही ऐकलं आमचं कुणी. आज रोजी काल परवा शासनातर्फे सांगितलं गेलं, अधिकृत सांगितलं गेलं 22,20,755 प्रमाणपत्र वाटली गेली. आणि शासन म्हणते पळा 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 पळा, दाखले करा, पळा 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 पळा, नोंदणी करा, पळा 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 पळा, कास्ट व्हॅलिडिटी घ्या. एवढे लाखानं सर्टिफिकेट वाटतं तुम्ही. आमची गावगाडीतली माणसं तुमच्या बरोबर स्पर्धा करू शकत नाही. आमची संख्या 50%हून जास्त आहे. आम्ही गावगाड्यामध्ये बहुसंख्येने राहतो, पण आमच्यामध्ये भांडणं लावायचं काम तुम्ही केलं, भांडणं. आणि आम्ही म्हणतोय ओबीसी एकत्र आला पाहिजे. पुढचा माणूस काय म्हणतो माहितीये, ह्याच्या जातीचं आरक्षण करायला पाहिजे, ह्याच्या जातीच्या आरक्षणाचं बोलायला पाहिजे. तुझ्या एसटीच्या आरक्षणाचं बघ. अरे एसटीच्या आरक्षणाच्या आंदोलनामधला लक्ष्मण हाके सुद्धा बारामतीमध्ये 2014ला उपोषण करणारा कार्यकर्ता आहे. आमच्या 4 पिढ्यांनी ही लढाई लढली, लढत आहे, लढत राहतील. पण आत्ताच आमचं जे आमच्या ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण आहे, ते आरक्षण बेकायदेशीरित्या तुम्ही हिरावून घेणार. तुम्ही आमच्या अनाथ माती घालवणार. मेंढपाळाचा पोरगा म्हणून या महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण माझा समाज घेतोय. आणि गाव वगड्यातला बहुसंख्येने राहणारा माझा समाज म्हणून या 27% आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणून एक मेंढपाळाचं पोरगा, गोरगरिबाचं पोरगा, या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आमचा आमदार होऊ दिला नाही तुम्ही कधी. खासदार तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाला नाही. एक रखमाजी गावडे नावाचा आपल्याच परिसरामधला एक माणूस झाला स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये. पण त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने राहणाऱ्या धनगर समाजाचा एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकला नाही. लाज वाटते आम्हाला. मग धनगर समाजाची ही अवस्था असेल तर मग माझ्या गावगड्यातल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, मंजारी, लोणारी, परी, गुरव, भरती, गरसी, नाभिक, लोहार, गुरव, बेरड, रामोशी, वडार, बेलदार, कुणुडे जोशी, मेळंगे जोशी, सोनकोळी, पानकोळी, आगरी, कोळी, भंडारी, महादेव कोळी. अरे या माणसांची काय अवस्था असेल. हा महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी आहे. आता जो महाराष्ट्र दाखवला जातो हा खरा महाराष्ट्र आहे. अरे हा महाराष्ट्र आमच्या 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यावेळी 2 सप्टेंबरचा GR काढला, तुम्ही कुणबी नोंदीद्वारे राज्यकर्ते जमात असलेल्या माझ्या मोठ्या बांधवाला तुम्ही ओबीसी मधलं आरक्षण दिलं. तुम्ही ओबीसींना विश्वासात घेतलं. ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. साताऱ्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं माहितीये तुम्हाला? दौंडचं नगराध्यक्ष कोण झालं तुम्हाला माहितीये? फलटणचं सभापतीपद कोण झालं माहितीये तुम्हाला? कोल्हापूरचं महापौरपद कुणी घेतलं माहितीये तुम्हाला? सांगलीचं समाज कल्याण सभापतीपद कुणी घेतलं माहितीये तुम्हाला? पिंपरी चिंचवडचं महापौरपद कोण झालं माहितीये तुम्हाला? शेकड्यानं उदाहरण या मुख्यमंत्री महोदयांना मी देईन. आमच्या ओबीसींची कायनात तुम्ही समुद्राच्या तळाला नेऊन बुडवली. आता ओबीसीच्या रकान्यामध्ये इथं बुजुर्ग मंडळी बसलेली आहेत, इथं तरुण मंडळी बसलेली आहेत.
आजपर्यंत ओबीसीच्या रकान्यामध्ये कोण यायचं, तुम्ही आम्ही यायचो. विजयंतीच्या रकान्यामध्ये कोण यायचं, तुम्ही आम्ही यायचो. एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच, एखादा पंचायत समिती सदस्य, एखादा जिल्हा परिषद सदस्य नाही. आता इथून पुढे असं होणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा कुणबी ही एकच जात दिसेल. खूप जबाबदारीने बोलतोय, आपल्याला तुटोस्तोवर बोलतोय. पुण्याच्या बाजूला उमरी देवाची फुसुंगी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. त्या नगर परिषदेमध्ये कान खोलून ऐका, त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबी म्हणून तिथं निवडून आले. तुमचा माणूस नाही दिसला. तुम्ही म्हणाल हे राजकारणावर बोलतोय काय? राजकारण, हो राजकारणावर बोलतोय. पण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये काल परवा शिक्षकांची नोकर भरती निघाली. रात्रंदिवस 2017 नंतर शिक्षकांची नोकर भरती निघाली. आता एनटी अ, एनटी ब, एनटी क, एनटी ड, तुम्हाला तेवढ्या 30,000 जागापैकी किती जागा मिळायला पाहिजे होत्या, तेवढ्या नाही मिळाल्या. ही कशाची लढाई आहे? का लढतोय तुम्ही आम्ही? का लढ तुम्ही आम्ही एकत्र? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुमचं कोण ऐकून घेतं? यांना फक्त शिव्यांची भाषा कळते, शिव्यांची. यांना फक्त थुंडीची भाषा कळते. मुख्यमंत्र्यांची आई माहिती काढली जाते. मंत्र्यांना बॉडी शेमिंग केलं जातं, त्यांच्या रंगावरनं, त्यांच्या वर्णावरनं, त्यांच्या शारीरिक ठेवणीवरनं महाराष्ट्रात बोललं जातं. मीडिया त्यांच्या विरोधात बोलत नाही. कुठल्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलत नाही. आम्ही घोषणा दिली काल परवा, चलो मुंबई, 1 सप्टेंबरला, 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस पासून आपल्या रॅलीला सुरुवात होईल. तमाम महाराष्ट्र 4 व्हीलरची रॅली बघेल. हे आंदोलन फक्त महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, जगभरामध्ये सर्वात मोठे आंदोलन ओबीसींचं असेल. या ओबीसीच्या जगन्नाथाचा रथ, ज्या दिवशी या ओबीसीच्या आरक्षणाचा जगन्नाथाचा रथ मुंबईकडे निघेल, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये ओबीसी किती संख्येने राहतो हे या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला आम्हाला दाखवून द्यावं लागेल. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. काल परवा दिल्लीला एक आंदोलन झालं, माहितीये का नाही तुम्हाला? झालं की नाही? काल परवा एक आंदोलन झालं का? कोण माणूस होता त्याचं आंदोलन करणारा? नाव सांगा रे पोरांनो. अभिजित दिपके. केलं का नाही आंदोलन? केलं की नाही? मी आता पुढे काय सांगतो ते ऐका. दिल्लीला जंतर मंतर वरती अभिजित दिपके नावाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरानं आंदोलन पुकारलं. अरे विद्यार्थी तिथे जमा झाले. 14-15 दिवस मीडियाने दखल नाही घेतली. 15व्या-16व्या दिवसानंतर सोनाम वांगचुक नावाचा पद्मश्री अवॉर्ड विनर, रमेन मॅक्सेसे अवॉर्ड विनर, शिक्षण तज्ञ, आयआयटीचा विद्यार्थी, आयआयटी इंजिनियर नाही, त्या सरकारनं 15-16 दिवस त्यांची दखल घेतली. पण देशभरातल्या पोरांनी बोलतोय, पोरांनी, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं. हे विद्यार्थी पत्रकार बनले, हे विद्यार्थी आंदोलक बनले. या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या लाट्या काट्या आपल्या छातीवर झेलल्या आणि या देशामधल्या भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याचा राजीनामा घेऊनच ते आंदोलन संपलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला संविधानामध्ये दिलेलं हे ओबीसी विजयंतीचं आरक्षण विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या प्रयत्न 93-94 नंतर तुम्हाला आम्हाला हे आरक्षण भेटलं आणि ते आज रोजी आरक्षण गेलंय. आतापर्यंत मी तुमच्यासमोर भाषण केलं. बाबांनो, मी कुणाला शिवी दिली? आम्ही कुणाला वाईट बोललो? यात काही चुकीचं बोललो? हे गेली 3-3.5 वर्ष झाले चालू आहे, पण तुमचा आवाज कोण ऐकायला तयार नाही. राधाकृष्ण विखे पाटील नावाचा एक मंत्री, बुजुर्ग मंत्री,
काय बोलला काल परवा? या हाकेला कोण हाक देत नाही म्हणून काही बोलतोय बोलला. थांबा 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 येतो. तो प्रसाद गार काय बोलला? हाकेच्या मागे 4-5 माणसं नसते तर म्हणला. तर काय म्हणला? कोण आहे हाके म्हणला? काय बोलला? 4-5 माणसं असतील बोलला. वेदांताच्या वडीगोद्रीच्या आंदोलनानंतर या ओबीसीने जर या महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारला असता तर आजचा दिवस उजाडला नसता. अरे आम्ही आंदोलन करतोय, उपोषण करतोय. माझा ओबीसी बांधव भटकविमुक्त विखुरलेले, गाव कुसामध्ये डोंगरदऱ्यामध्ये विखुरलेले, आमच्या जातीमध्ये भांडण लावण्याचं काम इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, कारखानदारांनी, वतनदारांनी केलंय. ओबीसीची एकजूट व्हायला लागल्या म्हटल्या अरे धनगरला थोडं बाजूला कसं काढायचं बघा, बंजारा समाजाला बाजूला कसं काढायचं बघा, वंजारी समाजाला टार्गेट कसं करायचं बघा. एका समाजाला गाठून टार्गेट केलं गेलं. कधी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, कधी मुख्यमंत्री महोदयांना टार्गेट केलं, कधी मुंडे बंधू भगिनीला टार्गेट केलं, मग कधी जानकर, कधी पडळकर, कधी हाके. आम्ही तर रोजच आहे. माझी या राज्यकर्त्यांना एक विनंती आहे, तुम्हाला संख्या बघायची आहे ना मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसीची संख्या बघायची आहे ना. ज्यांनी झुंडीच्या द्वारे, शिव्यांच्या द्वारे, असंविधानिक भाषेद्वारे ज्यांनी तुमच्या मानगुटीवर बसून बेकायदा तयार काढले, त्या मुख्यमंत्री महोदयांना 1 सप्टेंबरला मुंबई चक्का जाम करायचा मुंबईचा. काही आमच्या लेखीचं लग्न नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी जर तुम्हाला आम्हाला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, जेवढे दिवस लागतील तेवढे आम्हाला मुंबईला जायचंय. गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, प्रत्येक घरातला एक तरी माणूस मुंबईमध्ये राहिलाय. इथून गाडी घेऊन निघायचं, पण मुंबईतल्या आपल्या पाहुण्याला, रावळ्याला, भावाला, बहिणीला सगळ्यांना सांगायचं 2 दिवस सुट्टी टाकायची. आणि पनवेल पासून मंत्रालयापर्यंत, पनवेल पासून आझाद मैदानापर्यंत लाखोच्या संख्येनं पिवळा झेंडा घेऊन, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आम्ही ओबीसी बांधव मुंबईला येणार. लढाई लढतोय, संघर्ष करतोय. आता गेवराईमधनं आलो. पोलीस प्रोटेक्शन मध्ये, संरक्षणामध्ये आम्हाला इथे यावं लागलं. आम्ही बांगलादेशमधून आलो, पाकिस्तानमधून आलो. कोण आहे आम्ही? आतंकवादी? आम्ही गुन्हेगार आहे? कोण आहे आम्ही या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधल्या हर एक जातीच्या हिताची, हक्क अधिकाराची लोक देवराजमध्ये येत असताना पण ही चिंगारी वादाची छाती असलेले तरुण तिथं आले. नाही सर, आपल्याला गावातूनच उडायचंय. ही चिंगारी नाही, ही चिंगारी. या चिंगारीचं रूपांतर वनव्यामध्ये होणार आहे, वनव्यामध्ये. कारण गावाच्या गावात तुमचे रेवकी देवकी. आणि आगर नांदूरला 5 मिनिटापूर्वी आगर नांदूरमध्ये जस्ट गेलो. 1000-2000 पोरं तिथं होते आगर नांदूर गावामध्ये. आता जस्ट सकाळपासून आम्ही कुणालाही सांगितलं नाही तुमच्या आम्ही गावामध्ये येणार आहोत म्हणून. सकाळपासून नालेवाडीला गेलो, 1000 पोरं. तिथून आम्ही कुठे गेलो? शिरगावला गेलो, शिरसगावला गेलो, तिथं तेवढीच पोरं. पुन्हा अंबडला गेलो, तिथं तशीच पोरं. त्यानंतर दुंडगावला गेलो, तिथं तशीच पोरं. अंतरवली सराठीला गेलो, लोकं गावाच्या गावात. पण तुम्ही विस्थापित आहात, तुम्ही शोषित आहात, तुम्ही वंचित आहात. पण म्हणून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओबीसीचं आरक्षण दिलंय. पण या ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुलब्यांचे दाखले काढून राज्यकर्ते जमात या मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये सामील झालेली आहे. शासनाने तिला सफेद केलंय. लढावं तुम्हाला आम्हालाच लागल, दुसरे लढायला येणार नाही. काल परवाचं एक उदाहरण सांगतो, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा काय येते. प्रकाश सोळंकी नावाचा एक वयोवृद्ध आमदार, डंगर बोललं पाहिजे. आपण पातळी सोडून नाही बोलायची. काय बोलला माहितीये का?
पत्रकाराने एक प्रतिक्रिया विचारली. माधव निर्मळ या धनगर समाजाच्या आमदारकीला मागच्या वेळी निवडणूक लढून 46,000 मतं घेणाऱ्या आमच्या माधव तात्याविषयी एक प्रश्न विचारला. काय बोलला माहितीये का? ऐकलंय का नाही तुम्ही? बोलला येड आहे, मला येड. परत ऐका युट्यूबला जाऊन. म्हातारा माणूस, वयोवृद्ध माणूस वाटलं पाहिजे. माझ्या देवराई तालुक्यामध्ये किती जण आहात तुम्ही? बिनविरोध देवराईने निवडून दिला तुला. आमच्या बापदादांनी तुझ्यावर उपकार केले, त्याचे पान तू असं ठेवले. महान कायदे पंडित मुख्यमंत्री महोदय म्हणलं, मी तुमचे 25 आमदार काढून टाकेल मला तुमचे. 29ला बघू आता. थांबा 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 29ला थांबा की सांगतो. थांबा. काय बोलला माहितीये का? हा 25 आमदार काढून टाकतो मला. 25 आमदार तुमचे काढून टाकतो. बघतोच तुमचं. आज काय बोला? तुमचं सरकारच पडतो. कोण बोल तू? आहे कोण तू? अरे 25 आमदार तू काढतोय का? तुला गणित माहित नाही. तुझ्या पश्चिम महाराष्ट्रात फिरायला गेला ना, तिथं ओबीसी किती आहे तुला गणित माहित नाही. ऐका ऐका ऐका, तू 25 आमदार काय काढतोयस? मी त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं. तू 25 आमदार आमचे काढून दाखव. तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले नाही. कारण अरे गावचे गाव तुमचे, गावचे गाव फक्त गावगाड्यातल्या 18 पगड जातींनी आपलं आरक्षण जाताना आपल्या बाजूने कोण बोललं, आपल्या विरोधात कोण बोलणं, आपलं आरक्षण जात असताना आरक्षण घालवणाऱ्या चौथी नापास माणसाला पाठिंबा कोण देत होतं, पैसे कोण देत होतं, या माझ्या हरवरती बॅनर कोण लावत होतं. गेवराईच्या चौकामध्ये दगडफेक कोणी केली? मुरकुल्यानी. काय पापड्या पापड्या आहे का नाही? हा बरोबर आहे का? काय बोललो तुम्ही? काय वाईट बोललो होतो आम्ही कुणाला? फक्त आमच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलत होतो, संविधानाच्या मार्गाने बोलत होतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब, परत दुसऱ्या उपमुख्यमंत्री ताई आमच्या ओबीसीचं जर तुम्हाला ऐकायचं नसेल ना, 2029 साली या महाराष्ट्राचं राजकारण ओबीसी बांधव ठरवतील. सांगू का कधी तिथं उभं राहून सांगू? काय आहे? इस्कातून सांगितलं पाहिजे. इस्कातून उलगाडून सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे का नाही? गेवराईचा पुढचा आमदार कोण असेल? मोठ्या नावाच्या गेवराईचा आमदार कोण असेल? असेल का नाही? तुमचं मतदान किती सांगाल कोण? 70,000. 70,000. ह्यो गेला की त्यो, त्यो गेला की ह्यो, ह्यो गेला की त्यो, पुन्हा तिकडून असा होऊन थोडासा पाहुणा गाठून परत तिसरा. तुमच्याकडे कधी आलं कोणी? आलं का? का आलं नाही? कारण आम्ही माणसं गावगाड्यात राहणारी माणसं आहोत, गाव कुसात राहणारी माणसं आहोत. आम्ही प्रामाणिक माणसं आहोत. आपलं घर भलं, आपला संसार भला, आपली लेकरं भली, आपली वेंद्र भली, आपला व्यवसाय भला. या चोरांनी, या दरोडेखोरांनी, दरोडेखोर का म्हणतोय? मुंबईच्या विधानसभेमध्ये लाखो करोडो रुपयाची जी तिजोरी ठेवली, जबाबदारीने तुमच्यासमोर व्यक्त व्हायला आलोय. क्रांती, क्रांतीची भाषा. क्रांती कधी मवाळ भूमिका घेऊन क्रांती येत नाही. आंदोलन, आंदोलन कधी साध्या भाषेमध्ये होत नाही. गावच्या वेशीमध्ये छताला धरून उभा करण्याची हिंमत आपल्या मनगटामध्ये ठेवायला लागते, तेव्हाच क्रांती होते. कोण काय बोललो, कोण काय बोललो, कोण काय बोललो बोलतोय ना मी? काय चुकीचं बोलतोय? माझ्या माणसांना आजपर्यंत तुम्ही गुलामाप्रमाणे वागणूक दिली. माझ्या माणसांना, त्या माणसांच्या मनामध्ये आम्हाला फक्त जागं करायचंय, त्यांना जागं. आमच्या लोकांना कळलं नाही आजपर्यंत. आजपर्यंत ओबीसीची संख्या मोजली नाही. आजपर्यंत इथं ओबीसी किती राहतो हे करून दिलं नाही इथल्या राज्यकर्त्यांनी. आता जातनिहाय जनगणना होणार आहे. नाही तुमची जातनिहाय जनगणना केली जाणार. कारण लोक आमची संख्या एवढी 90,000.
गेवराईमध्ये धनगर समाजाची लोकसंख्या 90,000. थांबा 2 मिनिटं. माझ्या बंजारा समाजाची संख्या 38,000. किती झाली? 90 आणि 38 आले नाही 128. माझ्या बंजारी समाजाची संख्या बरोबर अरे सांगा तुम्ही इथले किती? हो किती सरपंच? 20,000. किती झाली? चालू आहे कार्यक्रम 148. माझ्या माळी समाजाची संख्या 20,000. किती झाला आपला? किती? अरे 168 झाला असेल की 168. आणि मग माझ्या गावगाड्यातला छोटा स्वतःला जो मायक्रो समजतो तो किती? 20,000 झाला. किती झाला आपला? 188. आपल्याला नाही वाटत काय? हेच माणूस निवडून येणार. काय तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट गेवराईमध्ये आपण एक उमेदवार उभा केला आणि फक्त अर्धा दिवस दिला त्यांना. अर्धा. इथं बळीराम तात्या आमचे उपस्थित. कुठे बळीराम तात्या? बळीराम तात्यांच्या सौभाग्यवतीनं आम्ही घनसावंगीमध्ये उभं केलं. 2 तास दिले होते. 2 तास. त्यांना 27,000 मतं पडली आणि त्या प्रियांकाताई खेळकरांना किती मतं पडली? 35,000. फक्त अर्धा दिवस दिलाय. अर्धा. आपण जर आठवडाभर 15 दिवस महिन्याभर वेळ द्या तर काय होईल? होतं का नाही? चुका दुरुस्त करायच्या. ऐका तुम्ही मला राजकारणावर बोलायला लागलाय. बोलावं लागेल ना. एक असा विषय बरोबर आहे. जर पिंजून काढला असतं तर काय झालं असतं? पलटी झाली असती का नाही? टांगा पलटी झाली असती का नाही? होत होती का नाही? होऊ शकते का नाही? तुमची एक सभा झाली अशी सगळं झालं होत होतं का नाही? आता फक्त गावागाड्यातल्या लोकांना साथ घालायला आम्ही आलोय. तुमच्या मनामध्ये जिगार निर्माण करायचे. तुम्हाला राज्यकर्ती जमात बनवायचंय. तुम्हाला शासनकर्ती जमात बनवायचंय. शासनानं नाही जर आपली जात न्याय जनगणना केली तर तुम्हाला आम्हाला गावागाड्यातल्या तरुण पोरांना ज्याच्या हातात मोबाईल आहे त्यांनी सांगायचं माझ्या गावात ओबीसी एवढा वाटतो. अरे 100 गावं एखाद्या 125 गावं एखाद्या तालुक्यात असू शकतात. 125 पोरांनी एकत्र बसलं की आपली जात न्याय जनगणना होऊ शकते. ज्या लोकांना तुम्ही आम्ही आमदार केलं, ज्यांना खासदार केलं, ज्यांना मंत्री केलं त्या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण जात असताना कायद्याच्या सभागृहामध्ये 1 शब्द उच्चारला नाही. आणि काल परवा अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन. या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसीच्या प्रस्तावावरती 1 मिनिटाची चर्चा झाली नाही. 1 लक्ष वेधी आली नाही. अरे देवामध्ये जास्त लोकसंख्या ओबीसीची. ओबीसीचं आरक्षण एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं आता मराठा समाज कोंड्यांच्या दाखल्याद्वारे आमच्या ओबीसी मध्ये आणून टाकला. संविधानाला मान्य नाही. राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही. सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. तरी सुद्धा तुम्ही मराठा बांधवांना ओबीसी मध्ये टाकला. शिंदे नावाची सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली आमदाराची पत्नी. 11:30 वाजता जातीचा दाखला काढला. ध्यान देऊन कान खोलून ऐका. 11:30 वाजता ओबीसीचा डुप्लिकेट जातीचा दाखला काढला आणि 1:30 वाजता साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या. निवडून कुठून आल्या? ओपन निवडून आल्या. मुख्यमंत्री महोदय हात जोडून तुम्हाला आमचं सांगणं आहे. गेले हो आमचं आरक्षण. संपले हो आमचं आरक्षण. पाठवले पाहिजे गेले. आणि ज्या भाजपचा दिलेला ओबीसी आहे, ज्या भाजपला गावागाड्यामधल्या वाड्या वस्त्यावर कांद्यावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, अण्णासाहेब डांगे, मासाहेब फरांदे यांनी या भाजपला भटा बामणांच्या गावामधून गल्ल्यामधून वाडी वस्ती कांद्यावर घेऊन गेले. आमचे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, अण्णासाहेब डांगे आणि नास फरांदे, खडसे, फुंडकर. आता त्या भाजपचा डीएनए ओबीसी आहे. कारखानदार सर्व भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सगळे जागेदार आता भाजपच्या मंत्रिमंडळात आहे. तुम्ही आम्ही काय करायचं? चोट्टे बांधले म्हणून बाबांनो
ही संघर्षाची लढाई आहे. तुम्हाला मी एक संदेश द्यायला आलोय, पण संदेश द्यायला आल्यानंतर एवढी तुम्ही सगळी माणसं इथं उपस्थित आहात, पण सगळं डिपार्टमेंट इथं उपस्थित आहे. ही संघर्षाची लढाई आहे का? ही संघर्षाची लढाई अशीच चालू राहणार आहे. हा काय 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 काही सुद्धा नाही. कुठे कारखाना आहे आपला? कुठे बँक आहे आपले? आज कुठे बँकेचं कर्ज मिळवलं आपण? अरे बँकेत तुम्हाला मला कर्ज देत नाही तर मिळणार कसं? है पण इथे बसलेल्यापैकी कुणीतरी एक जणांना हात वर करून सांगायचं, मी एक आव्हान करतो तुम्हाला. डीसीसी बँकेचं 1 कोटी रुपये कर्ज घेतलेला इथं एखादा लाभार्थी एखादा माणूस आहे का? प्रश्न आहे का? इथं बसलेल्यापैकी एकाने हात वर करून सांगायचं की डीसीसी बँकेचं 1 कोटीचं कर्ज मला मिळालं. आता आम्हाला मिळालं का सांगा ना मला. मिळालं मिळालं का? जेव्हा तुम्हाला मिळालं असेल त्याचा आपल्याला सत्कार करायचा. झालं ना? मत आपण किती रुपयाला विकली? आपली आपण मत कुणाला द्यायची का? 500 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये? कारखान्यावाल्याला कोटीचे कर्ज, किती कोटीची कर्ज आणि 10 रुपये नाही, 10 रुपयाची नाही. काय करायचं आपण? हे नागपूरवाला त्याला त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. बरोबर आहे नाही घेतला पाहिजे नाही राजीनामा. बरोबर आहे. नाहीच बोला तुम्ही. सांगितलं ना रे सामान्य माणसाचा त्याचा राजीनामा घ्यायचा. नक्की. मुंबईला 1 सप्टेंबरला तुम्ही किती संख्येनं निघताय? आता थांबा, आज नाही 5 दिवस आलो वेळ ना आपल्याला. आपण 28 किंवा 29 तारखेला नारळ पडायचा निघणार का नाही? आता बघा तिकडे माझी बुजुर्ग मंडळी बसले सगळे देवाच्या चौखड्यावर म्हणत असेल, अरे काय झालं होतं विषय? महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला. महात्मा गांधींना वाटलं होतं गाव कुसामध्ये, गाव गाड्यामध्ये माझा शेतकरी बांधव राहतोय, कष्टकरी राहतोय, राबणारा राहतोय, त्याचा विकास झाला पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे शहराकडे गेला तर मग दिनदलित बांधव शिकल, सवरल, शिकल, संघटित होईल, संघर्ष करल. नाही झालं हे. इथं हो बरोबर 2 मिनिटं. इथं काय झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलेला इथल्या वाढप्याने पाहुण्या रावळ्यांना वाढला. कारखाना देताना पाहुण्या रावळ्यांना दिला. डीसीसी बँकेचा अध्यक्ष पाहुण्या रावळ्यांना दिलं. तिकीट वाटताना पाहुण्या रावळ्यांना वाटली. म्हणले होते बाबासाहेब तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय, असंच म्हणले होते का? कारण तुमच्या मताला 1 लाख मुलाची किंमत दिली. ऊसतोड मजूर असला तरी त्याच्या मताला 1च किंमत. आणि कोण कारखानदार असला, जागीरदार असला, कोण पंडित असला, त्याच्या मताला ही 1च किंमत. मला माहिती होतं तुम्हाला? माहिती होतं का? विखे पाटलाने सुद्धा ओबीसीचा दाखला काढलाय. अरे तुम्ही आम्ही करायचं काय? गावगाड्याच्या भटक्यानं जायचं कुठं? गावगाड्याच्या ओबीसीने जायचं कुठं? आता त्या संघर्षाची जिम्मेदारी या माझ्या पिवळ्या झेंड्यासारख्या वाराने मृत्यू वाराने तुम्ही लढला असेल आजपर्यंत कुणाला पण, भिडला असेल तुम्ही आजपर्यंत कुणाला पण आमच्याशी जर नाद केला, आणि मी एवढं कुणाच्या जोरावर बोलतोय? तुमच्या सगळ्यांच्या जोरावर बोलतोय. तर मला माहितीये जतमध्ये तुमची संख्या किती. मी जरा नावं घेऊन सांगतो तुम्हाला. जत असू द्या, कोटेमंकाळ असू द्या, माळशिरस असू द्या, पंढरपूर असू द्या, मंगळवेढा असू द्या, सांगोला असू द्या, मानखटाव असू द्या, मोहोळ असू द्या, करमाळा असू द्या, बार्शी असू द्या, दक्षिण सोलापूर असू द्या, इंदापूर असू द्या, बारामती असू द्या, शिरूर असू द्या, पाडगाव खंडाळा असू द्या, फलटण असू द्या. परत आता वर यायचं 10 परत यायचं बीड जिल्ह्यामध्ये. आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमध्ये किती आहात? आमच्या पूर्णा पालममध्ये तुम्ही किती आहात? गंगाखेडमध्ये तुम्ही किती आहात? आमच्या गेवराईमध्ये तुम्ही किती आहात? माजलगावमध्ये तुम्ही किती आहात? असली पाटोदा शिरूरमध्ये तुम्ही किती आहात? पाथर्डीमध्ये तुम्ही किती आहात?
पार्लरमध्ये तुम्ही किती आहात? 100 मतदारसंघ मी तुम्हाला सांगू शकतो. ओबीसीने मनावरून घेतलं. 100 आमदार फक्त ओबीसीचे निवडून शकतात. गोपीनाथराव मुंडे भगवानगडावरून सहज म्हणत नव्हते, मला भगवानगडावरून काय दिसतंय तर दिल्लीचा दरवाजा दिसतोय. आज मुंडे साहेब तुमची आम्हाला आठवण येते. भुजबळ साहेब, आज मुंडे साहेब पाहिजे होते. त्यांनी महादेव जानकरांना जवळ घेतलं असतं, प्रकाशना शेंडगेंना जवळ घेतलं असतं, भुजबळ साहेबांना भेटायला गेले असते, अगदी कोळी भंडाऱ्यांच्या जयंत पाटलांना भेटायला गेले असते, राजाराम पाटील रमेश पाटलांना भेटायला गेले असते. ते गाव माझ्या बंजारा समाजाच्या राठोड नाईक कंपनीला भेटायला गेले असते. तेच माझ्या विदर्भामधल्या तेली समाजाच्या नेत्यांना भेटायला गेले असते. तेच माझे मुंडे साहेब कर्नाटकच्या बांद्रेवरच्या लिंगायत समाजाच्या नेत्यांना भेटायला गेले असते आणि ते सगळ्यांना विरोध म्हटले असते, अरे हे मागासांचं आरक्षण आहे, अरे हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे, हे बलुक्या आलुक्याचं आरक्षण आहे. अरे तुम्ही तर झगडार मंडळी. एनडी पाटील एका ठिकाणी म्हटले, एनडी पाटील स्वर्गीय, मी नाही म्हटलं, एनडी पाटील एका ठिकाणी म्हटले होते. जबाबदारीने बोलतो, विचाराने बोलतो. एनडी पाटील पुण्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उठणी होता, असाच काहीतरी कार्यक्रम होता, मागे पुढे होऊ शकतं. एनडी पाटील बोलले होते, तर तुम्ही कसे ओबीसी होणार? रोटे घेतली ठरवताना, लग्न ठरवताना, मी खूप जबाबदारीने बोलतोय, खूप शब्द ठरवताना तुम्ही शांडवकुळी बघता, लग्न ठरवताना तुम्ही इनामदार म्हणता,